आम्ही सर्व शिर्डीकरांनी यांना भरभरून मत दिलं आणि यांना प्रचंड बहुमताने विजय केलं। आमची शिर्डीकरांची आता एकच अपेक्षा आहे, कारण शिर्डी नगरपालिकेचं माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी पहिले जे आपले सीओ आहेत दिघे साहेब यांनी सर्व काम जवळजवळ केलेलं आहे। यांच्यासाठी काही जादा काम शिल्लक नाही। ही आमची सगळं शिर्डीकरांची प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्या सगळ्या जबाबदारी स्वीकारूनच आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे। तरी आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे। शिर्डी नगर परिषद निवडणुकीचा नुकताच निकाल लागला असून नवनिर्वाचित नगरसेवकांनी अंगावरचा गुलाल झटकला सुद्धा नसेल तर लागलीच साई भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज तथा सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव कोते यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रेमाचा सल्ला देत शिर्डीत जवळपास सर्व विकास कामे झाली असून आता यापुढील काळात शिर्डीत भिक्षेकरी, भटके कुत्रे, साई भक्तांची होणारी फसवणूक यांसह गर्दी वाढण्याची तसेच व्यवसाय वृद्धीसाठी ज्या काही उपाययोजना करता येईल त्यासाठी नूतन नगरसेवकांनी एकजूट करावी। कामाचे व्यस्ततेचे कारण सांगून कोणीही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांवर होणाऱ्या अन्यायाला यापुढे दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षा व्यक्त करत नवनिर्वाचित नगरसेवकांचे कान सर्जेराव कोते यांनी टोचले आहेत। शिर्डी नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि नगरसेवक निवडून आले आहेत 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष। काय अपेक्षा आहेत आता यांच्याकडून तुम्हाला? साईराम, प्रथम आमचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांना मी अभिनंदन करतो आणि मी शिर्डीकर या नात्याने आम्ही सर्व शिर्डीकरांनी यांना भरभरून मत दिलं आणि यांना प्रचंड बहुमताने विजय केलं। आमची शिर्डीकरांची आता एकच अपेक्षा आहे, शिर्डीत जो पॉलिशवाले किंवा पेरू विक्रेते, अनेक विक्रेते, भिकारी, हे विक्रेते, कुत्रे या लोकांचा जो साई भक्तांना आणि ग्रामस्थांना जो त्रास होता तो त्यांनी प्रथम पहिलं मार्गी लावावा। कारण आपलं जे सगळ्यांची रोजीरोटी ती साईबाबांच्यावर चालती आणि साईबाबांच्या नंतर आपले जे दैवत आहे ते साईभक्त आहे। त्या साईभक्तांना होणारा त्रास ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून, ह्या नगरसेवकांच्या माध्यमातून पूर्ण व्हावा ही आमची सगळं शिर्डीकरांची प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्या सगळ्या जबाबदारी स्वीकारूनच आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे। तरी आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे की फक्त शिर्डीतील साई भक्तांना आल्यानंतर संरक्षण वाटावं आणि आनंद वाटावं का आपल्याला परत शिर्डीत यायची इच्छा व्हावी, म्हणून या शिर्डी नगरपालिकेने एकच काम करावं। कारण शिर्डी नगरपालिकेचं माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी पहिले जे आपले सीओ आहेत दिघे साहेब यांनी सर्व काम जवळजवळ केलेलं आहे। यांच्यासाठी काही जादा काम शिल्लक नाही। त्यांनी कामाचा व्याप सांगू नये आणि प्रामाणिकपणे शिर्डीकरांची आणि साईभक्तांची सेवा करावी। आता अनेक साईभक्तांना शिर्डीत आल्यानंतर त्रास सोसावा लागतो, पोलिसवाल्यांचा, भिकाऱ्यांचा, अनेक प्रकारचा त्रास होतो। तर माझी प्रामाणिक इच्छा आहे, सर्व नगरसेवकांना तर प्रामाणिक इच्छा आहे का तुम्ही साईबाबाचे भक्त म्हणून आणि शिर्डीचे ग्रामस्थ म्हणून आपली एक जबाबदारी ती पार पाडण्यासाठी ज्या साईभक्तांना त्रास होतो त्यांच्या पाठीशी 100% उभं राहायला पाहिजे। नाही तर तुमच्या मतासाठी आणि तुमच्या मतदारासाठी तुम्ही त्या लोकांच्या पाठीशी, जे लोक साईभक्तांना त्रास देतात त्यांच्या पाठी मग उभं राहू नये, तुमच्या मताचा विचार करू नये। तुम्ही साईभक्तांचा आणि साईबाबाचा आणि शिर्डी ग्रामस्थांचा विचार करावा। नाही तर आपल्या मतासाठी तुम्ही साईभक्तांना त्रास होणाऱ्या कुठल्याही माणसाला बोलणार नाही। कारण आता इलेक्शन झालेलं आहे, अनेक प्रकारचे लोक शिर्डीत येणार आहे आणि ते साईभक्तांना त्रास देणार आहे। तरी माझी प्रामाणिक आणि कळकळीची विनंती राहील त्यांच्यासाठी की त्यांनी जे शिर्डीत अपप्रवृत्तीचे लोक आहे त्यांना पाठिंबा देऊन त्यांना मोठं करू नये। कारण त्यांचा बंदोबस्त करणं ही शिर्डी ग्रामस्थांची जशी जबाबदारी तशी सगळ्यात जास्त जबाबदारी ही शिर्डी नगरपालिकेच्या नगरसेवकांची राहील। त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे, वेळोप्रसंगी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि गुन्हेसुद्धा नोंदवायची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे की नगरसेवकांनी गुन्हा नोंदवला पाहिजे का आमच्या साईभक्तांना त्रास होतो म्हणून। माझी ही आणि आमच्या सर्व शिर्डीकरांची, सर्व सामान्य नागरिकांची ही प्रामाणिक इच्छा आहे। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।
साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.